नमस्कार, मी प्रियांका नागने. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. आजची जी सर्वात मोठी जॉब अपडेट आहे, महाराष्ट्र सरकार यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 50,000 जागांसाठी इथे उमेदवार अर्ज करू शकणार आहात. तुम्ही कुठेही असू द्या, म्हणजे जिल्ह्यातल्या कोणत्याही तालुक्यात असू द्या, तालुक्यातल्या कोणत्याही गावात असू द्या, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. आता इथे अर्ज कसा करायचा आहे, सॅलरी किती भेटणार आहे, शिक्षण काय लागणार आहे, तुमचं सर्व काम काय असणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. खूप मोठी भरती निघालेली आहे. GR सुद्धा आलेला आहे. महाराष्ट्र शासन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण यामध्ये 7 ऑगस्ट 2024ला अपडेट आली होती आणि त्याच्यानंतर इथे भरती सुद्धा सुरू होणार आहेत. आपण संपूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. महाराष्ट्रातील कोणतेही जॉब अपडेट असू द्या आपल्या चॅनलवर असतात. त्यानंतर गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, बँक रिलेटेड असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, इंडिया पोस्टमध्ये कोणती भरती निघालेली असू द्या, नवीन योजना निघालेल्या असू द्या, सर्व माहिती आपल्या चॅनलवरती असतं. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. सो इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. GR आलेला आहे. आपल्याकडे PDF आहे, 8 पानी PDF, ते सुद्धा आपण सविस्तरपणे पाहून घेऊयात. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाची अंमलबजावणी घेत आहेत, ज्यामध्ये 7 ऑगस्ट 2024 रोजी GR आलेला आहे आणि सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे की 9 जुलै 2024 रोजीपासून शासनाकडून निर्णय आलेला आहे. एकूण 50,000 जागांसाठी इथे योजना दूत या पदासाठी तुमची निवड होऊ शकते. आता इथे अर्ज कसा करायचा आपण बघून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही कुठेही असू द्या, म्हणजे गावात असू द्या, शहरात असू द्या, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्ही या वेबसाईटवरती सुद्धा बघू शकता. योजनायात्रा.com वरती सुद्धा पाहू शकता, ज्यामध्ये PDF दिलेली आहे, त्यानंतर सविस्तर माहिती दिलेली आहे, लिंक्स दिलेल्या आहेत. हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे. तुम्हाला इथे जाऊन योजनायात्रा.com टाकल्यानंतर सविस्तरपणे पूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरती सुद्धा भेटून जाणार आहे. त्यानंतर इथे प्रस्तावना पूर्ण मांडलेली आहे. एकूण सांगितलेले आहे बघा, 50,000 जागांसाठी योजनादूत नेमण्याचा मान्यता देण्यात आलेली आहे. आता इथे शासन निर्णय आलेला आहे. त्याच्यानंतर उद्दिष्ट काय असणार आहे, जे मुख्यमंत्री योजनादूत ते काय करणार आहेत, थेट जे ग्रामस्थ असणार आहे, गावकरी असणार आहे, त्यांच्यापर्यंत सविस्तरपणे पूर्ण माहिती देणार आहे. आणि इथे कार्यक्रमाची ठळक रूपरेषा सुद्धा सांगितलेली आहे. मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता, म्हणजे जे काही योजना काढल्या गेलेल्या आहेत त्याची माहिती आता कॉमन पीपलपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आपल्याला माहिती नसते की अर्ज कसा करायचा आहे, किती दिवस आहे, किंवा असं बरेचसे क्वेश्चन्स असतात म्हणा. त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री योजनादूत हे कार्यक्रम राबविला जाणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकांसाठी 1 योजनादूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल. म्हणजे प्रत्येक गावात 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असं इथे निवड होणार आहे. आता इथे सॅलरी किती भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला या कामासाठी पैसे किती भेटणार आहे, 10,000 प्रति महिने. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे. प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार सुद्धा केला जाणार आहे. ही जी नोकरी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. आता इथे निवड प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहे ते काय आहे चेक करूया. वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष पाहिजे आहे आणि तुम्ही किमान पदवीधर कंप्लीट पाहिजे आहे. म्हणजे तुमचं वय आहे ते 18 ते 35 पाहिजे आहे. किमान तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन असणे गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुम्हाला पाहिजे आहे. बँक खाते सुद्धा तुमचं त्या आधार कार्डशी लिंक झालेलं पाहिजे आहे, हे सांगितलेलं आहे. आता या योजनेदूत निवडीसाठी उमेदवाराचे म्हणजे जे काही कागदपत्रे लागणार आहे, डॉक्युमेंट्स लागणार आहे, ते कोणते आहेत ते बघून घेऊयात आपण. ऑनलाईन अर्ज, जे तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला आहे ते. त्यानंतर आधार कार्ड पाहिजे आहे. तुमचे जे कंप्लीट ग्रॅज्युएशन झालेले आहे, एज्युकेशन झालेलं आहे, त्याच्या बाबतीची कागदपत्रे, प्रमाणपत्र. त्यानंतर अधिवासाचा दाखला पाहिजे आहे. वैयक्तिक बँक खाते तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र, हे सर्व तुम्हाला लागून जाणार आहे. खूप मोठी संधी आहे. त्यानंतर तुमचं काम काय असणार आहे, जे निवड झालेले युवक असणार आहे, उमेदवार असणार आहे, त्यांना जे नेमून दिलेले काम असणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन जे कॉमन पीपल असतील, जे लोक असतील, त्यांना सर्व माहिती द्यायची आहे या योजनाबद्दल. त्याच्यानंतर सर्व माहिती, घरोघरी माहिती जाऊन द्यायची आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन जे काम केलेलं आहे ते अपलोड करायचं आहे. हे सर्व तुम्हाला करायचं आहे. पण इथे एक लक्षात घ्यायचं आहे, या योजनादूत ज्यांना सोपविले गेलेलं आहे त्यांनी स्वतःचे काम स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही काम न करून घेता किंवा गैरवर्तन करणार नाहीत, याची जबाबदारी सुद्धा घ्यायची आहे. हे सर्व माहिती इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे योजदूत कार्यक्रमाच्या संचालनासाठी कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला बाह्य संस्थामार्फत करायची कामे, उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करायचं आहे, उमेदवाराच्या प्राप्त अर्जाची तसेच अर्जासोबत जोडवायची जी कागदपत्रे आहेत त्याची छाननी करायची आहे. हे सर्व तुम्हाला कामं करावे लागणार आहेत. लक्षात घ्या, मुख्यमंत्री योजनादूताची जी निवड प्रक्रिया आहे किंवा जे काही रूल्स आहेत त्याच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 35 पाहिजे आहे. तुमचं जे एज्युकेशन आहे म्हणजेच शैक्षणिक अर्हता तुमचं पदवीधर पाहिजे आहे. कम्प्युटर नॉलेज तुम्हाला पाहिजे आहे. 10,000 रुपये तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. हे GR आलेलं आहे आणि हे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. 6 महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब आहे. महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे. इथे तुम्हाला प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेशित 10,000 प्रति महिने एवढे मानधन देण्यात येणार आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नक्कीच या वेबसाईटवरती चेक करू शकता. मी जी लिंक देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.